डोंबिवलीच्या एमआयडीसीच्या भीषण स्फोटामध्ये आज 3 मृतदेह सापडले। मृत्यूंचा आकडा आता 8 वर। कंपनी मालकांना अटक होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांनी केली डोंबिवलीच्या घटनास्थळाची पाहणी। अति धोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्याचं आश्वासन। पुण्यानंतर आता जळगावात सुद्धा हिट अँड रन प्रकरण उघड। तर तब्बल 18 दिवसांनंतर एनसीपी नेत्याच्या मुलासह बिल्डरचा मुलगाही ताब्यात। पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या चौकशीची मागणी। तर येरवडा पोलीस ठाण्यातल्या अधिकारी सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आज पुन्हा बालहक्क न्यायालयामध्ये सुनावणी। तर आरोपीला सज्ञान ठरवा, पोलिसांची मागणी। आणि राज्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा। तर विदर्भासह राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज।